दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। राज्यात एकूण 5 टप्प्यात लोकसभा निवडणूक होणार आहे। यातील दुसऱ्या टप्प्यात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी या 8 मतदारसंघात मतदान पार पडले। नाशिक लोकसभेसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे। आज सकाळपासूनच इच्छुक उमेदवारांनी अर्ज घेण्यासाठी नाशिक जिल्हाधिकारी परिसरात गर्दी केली। दुपारी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातून शांतिगिरी महाराजांनी उमेदवारी अर्ज घेतला। त्यानंतर स्वामी सिद्धेश्वरानंद महाराज यांनी देखील उमेदवारी अर्ज घेतला। यावेळी शांतिगिरी महाराज आणि सिद्धेश्वरानंद महाराज यांनी माध्यमांशी संवाद साधला। शांतिगिरी महाराजांनी आपण अपक्ष लढवण्यास ठाम असल्याचे देखील यावेळी सांगितलं। भारत मातेच्या चरणी आणि सद्गुरूंच्या चरणी वंदन करून की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मूर्ताला अत्यंत प्राधान्य देण्यात आलेले आहे आणि आज अनुराधा मूर्त असल्यामुळे आज आम्ही या ठिकाणी फॉर्म भरत आलेला आहे। महाराज, आपण भाजपकडनं देखील इच्छुक होता, भाजपच्या काही नेत्यांशी आपलं बोलणं झालेलं आहे का उमेदवारीबाबत काही चर्चा झाली का? क्या कर रहा है? भाजपच्या अनेक जे पक्षश्रेष्ठ आहेत त्यांच्या समेत असं त्या ठिकाणी फक्त चर्चा झालेली आहे। त्या माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झालेली आहे। तुम्हाला अपेक्षा आहे ते तुम्हाला उमेदवारी देतील अशी? तर बाबांना वाटतं की बाबांनी आधीच निर्णय केला की आमच्या वक्तव्याने अगोदर निर्णय केलेला आहे जे आमचा जो विचार आहे, महत्त्वाचा विचार ज्या पक्षाला वाटतं की बाबांचा जो विचार आहे तर त्या बाबांना आपण या ठिकाणी उमेदवार गेली पाहिजेत की त्यांची इच्छा आहे आणि मग भगवंत जसं प्रेरणा देईल त्याप्रमाणे काम चालू राहील। आपल्याला महायुतीकडून जर तिकीट मिळालं तर अपक्ष लढणार आहात का आपण? महायुतीने जर उमेदवारी दिली नाही तुम्हाला तर तुम्ही अपक्ष लढणार आहात का? पहिल्यापासून आमचा ठाम निर्णय झालेला आहे, कोणी तिकीट देऊ अगर न देऊ आपण दुसरा संपला त्याचा कारण संपला, पण आम्ही या ठिकाणी पहिला निर्णय केला की लढायचं आणि जिंकायचं। सर्वांना जय श्रीराम। नाशिक लोकसभा 2024 आपल्याला माहिती आहे की 20 मे रोजी आपल्या नाशिक लोकसभा मतदारसंघाचं मतदान आहे। नक्कीच आजपासून नामनिर्देशन करण्यासाठी सुरुवात झालेली आहे। तर आम्ही आज फॉर्म घेतलेला आहे आणि 30 तारखेला आम्ही सर्व साधू महंत संतांच्या उपस्थितीमध्ये इथे अर्ज सादर करणार आहोत। तर नक्कीच नाशिककरांना एकच विनंती आहे की आपण गेले 10 वर्ष झाले बघतोय की नाशिकचा विकास हा कुठल्याही पद्धतीने झालेला नाही आहे। तर नक्कीच नाशिकचा विकास जो काही खुंटलेला आहे तो पुन्हा चालू करण्यासाठी आम्ही अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या वतीने मी महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज या लोकसभेसाठी अर्ज दाखल करत आहे। तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीच्या माध्यमातून लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत एक चांगला विचार, सुसंस्कृतपणा, कारण आपल्याला माहिती की नाशिक शहर हे सुसंस्कृत शहर म्हणून, देवभूमी म्हणून आणि कुंभाची भूमी म्हणून ओळखली जाते। परंतु सध्या स्थितीला नाशिकला जे काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे किंवा आपण बघतोय की मागील गेल्या काही दिवसापासून नाशिकला MD ड्रगचं कॅपिटल म्हणून संबोधलं जाऊ लागलं आहे। तर नक्कीच हे नाशिककरांसाठी खूप शोकांतिकाची गोष्ट आहे। तर ह्या जे काही लागलेले कलंक आहे हे कसे पुसल्या जातील आणि ते पुसून आपल्या नाशिकचा विकास कसा होईल हा एकमेव आमचा मानस आहे। तसेच लोकसभा उमेदवारीसाठी अनेक इच्छुकांनी आज नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल केले। यामध्ये दिंडोरी मतदारसंघामधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार JP गावित यांनी आपला पहिला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी गावित हे माध्यमांशी काही बोलले नाही। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी अशोक ढवळे यांनी मात्र आपली प्रतिक्रिया दिली। आज दिंडोरी लोकसभेसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमचे उमेदवार माजी आमदार कॉम्रेड JP गावित यांचा फॉर्म आज आम्ही पहिल्या दिवशी भरलेला आहे। याच्यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीची या लोकसभा निवडणुकीकडे पाहण्याची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे। आम्हाला या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा दारुण पराभव करणं नंबर 1, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्वतंत्र ताकद वाढवणं नंबर 2 आणि या निवडणुकीनंतर धर्मनिरपेक्ष सरकार केंद्रामध्ये स्थापन करणं नंबर 3 या 3 उद्दिष्टांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष
आज ही लोकसभा निवडणूक लढवतो आहे. नाशिक लोकसभेसाठी आता अर्ज भरण्यास देखील सुरुवात झाली असून अद्यापही नाशिक लोकसभेबाबत महायुतीचं काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यांचं कोडं अजून गुपितच असल्याचं लक्षात येतं. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजित सय्यद.